नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज ग्रामसेवकची जी सिरीज सुरू केलेली आहे, त्यामधले पुढचे घटक पाहणार आहोत आपण. म्हणजे आपला आजचा जो ग्रामसेवक जो भाग आहे, त्या भागामधला आज 50वा भाग आहे. आणि जे तांत्रिक प्रश्न आहे, ते तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मला जेणेकरून तुम्ही कमेंट करा. आणि जर काही कमतरता असेल ते पण सांगा. आणि जर आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि म्हणजे मला समजत नाही आहे की भरपूर मुलं व्हिडिओ पाहतात, पण लाईक वगैरे करत नाही आणि कमेंट पण करत नाही आहे. तर मला हे समजत नाही की त्यांना इथं आपला जे क्वेश्चन घेत आहेत तेच आवडत नाही आहे, की त्यांना घेतलेलं समजत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या या प्रश्न संचाकडे वळूया. तर आज पहिला प्रश्न आहे आपला, ते म्हणजे भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात? भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? तर भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक हे कैलास सांकला यांना म्हणतात. कोणाला म्हणतात? कैलास सांकला यांना म्हणतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे क्वेश्चन ग्रामसेवक किंवा कृषी सेवक यामध्ये विचारलेला आहे. ज्या बी एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेला आहे आणि हे एक जीकेचा पण प्रश्न आपण म्हणू शकतोय. भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? तर कैलास सांकला यांना म्हणतात. आणि आपल्याला आता याच्यात व्याघ्र प्रकल्प आला आहे, म्हणजे आपण व्याघ्रगणना वगैरे यावर माहिती पाहूया थोडी. जोपर्यंत आपल्याला हे सविस्तरपणे समजणार नाही आहे, त्यावर काय आहे, कसे आहे क्वेश्चन येणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याघ्र प्रकल्पाचं जनक तर आपल्याला माहीत झालं की कैलास सांकला आहे. तर व्याघ्रगणना किती वर्षात होते? म्हणजे किती वर्षाला व्याघ्रगणना होते? क्वेश्चन येऊ शकतो की गणना काय? गणना किती वर्षात होते? तर व्याघ्रगणना किती वर्षात होते हे तुम्हाला सांगायचे. तर जी गणना असते ती किती 4 वर्षात होते. किती वर्षात होते? 4 वर्षात होते. हे लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन आलं तर समजलं पाहिजे की व्याघ्रगणना कधी होते, किती वर्षात होते, कोणती संघटना करते किंवा कोणत्या संघटना व्याघ्रगणना करते, हे सगळं याच्यावर तुम्हाला डिटेलपणे माहिती पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला हे क्वेश्चन जमणार नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला पुढचे प्रश्न सुटणार नाही आहे. कारण बेसिकपासून तुम्हाला करणं लागणार आहे. तर व्याघ्रगणनाचा विचार केला तर वाघाचे प्रमाण आहे जास्त असणारी काही राज्य आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर सर्वात जास्त वाघ कुठे आहेत? तर सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत. जर आपण 2019-20 किंवा 21पर्यंत जर विचार केला तर सर्वात जास्त व्याघ्रगणना किंवा वाघ कुठे आहे? तर वाघ कुठे आहे सर्वात जास्त? तर मध्य प्रदेशमध्ये. सर्वात जास्त वाघ कुठे आहे? तर मध्य प्रदेश. हे लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघ किंवा वाघाची संख्या आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला कोणत्या राज्याचा नंबर लागतो? जर आपण 2020-21 किंवा जे 19मध्ये जेव्हा जी गणना झालेली आहे त्यामध्ये त्यानुसार विचार जर केला तर आपण, तर सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये. आणि त्याच्यानंतर 2 नंबरला कोणत्या राज्याचा नंबर लागतो? तर कर्नाटक. 2 नंबरला कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. हे लक्षात ठेवा. कारण यावर क्वेश्चन विचारू शकतात. आणि तुम्हाला दुसरं पण विचारू शकतात की सर्वात कमी सर्वात कमी वाघाचे प्रमाण कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी वाघाचे प्रमाण आहे. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न जर विचार केला आपण, सीताफळ संशोधन संस्था कुठे आहे? सीताफळ संशोधन संस्था कुठे आहे? तर कुठे आहे सीताफळ संशोधन संस्था? तर अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन संस्था आहे. कुठे आहे? अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन संस्था आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर सीताफळाबद्दल जर माहिती पाहिली आपण, तर सीताफळ हे मूळ स्थान काय आहे सीताफळाचे मूळ स्थान विचारू शकतात. मूळ स्थान म्हणजे कोणत्या देशात ज्या सीताफळाचे मूळ स्थान आहे? तर कोणता देश आहे जे सीताफळाचे मूळ स्थान आहे? तर पेरू हे देश आहे. कोणता देश आहे? तर पेरू. कोणता देश? पेरू हे देश आहे. कशाचे? सीताफळाचे उगमस्थान. आणि पेरू नंतर दुसरं एक आहे पेरू आणि दक्षिण अमेरिका. कोणता? दक्षिण अमेरिका. हे एक ठेवा. दक्षिण अमेरिका हे 2 आहेत. दक्षिण अमेरिका आणि पेरू
हे कशाचे आहेत? सीताफळाचे मूळ स्थान आहे. आणि सीताफळाबद्दल जर सीताफळाच्या जाती वगैरे विचारल्या ते पण क्वेश्चन येऊ शकतात की सीताफळाच्या जाती सांगा, तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. सीताफळाच्या जाती जर विचार केला तर बाळानगर, काय सीताफळाच्या जातीचा जर विचार केला तर एक आहे बाळानगर. कोणती? बाळानगर. हे लक्षात ठेवा. बाळानगर ह्या काय आहेत? जाती आहेत. हे समजून घ्या. बाळानगर एक आहे. त्यानंतर अर्का सहान, काय आहे? अर्का सहान ही एक जात आहे. त्यानंतर दुसरा जर एक विचार केला तर मॅमॉथ, काय आहे? मॅमॉथ ही एक जात आहे. मॅमॉथ हे एक लक्षात ठेवा. ह्या जाती आहेत. कशाच्या आहेत? ह्या आपल्या सीताफळाच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. कारण बाळानगर, अर्का, सहाना, त्यानंतर मॅमॉथ हे कशाच्या जाती आहेत? हे सीताफळाच्या जाती आहेत. त्यानंतर सीताफळाचा जन्म मूळ स्थान विचारलं तर पेरू, दक्षिण अमेरिका हे 2 देश सांगायचे. त्यानंतर आपण 2 क्वेश्चन झाले आपले. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. संत्री संशोधन केंद्र काटोल, नागपूर कुठे आहे? संत्री संशोधन केंद्र कुठे आहे? हे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकते की संत्री संशोधन संस्था कुठे आहे? तर कुठे आहे संत्री संशोधन संस्था? कुठे आहे? तर नागपूर. कुठे? काटोल, नागपूर येथे संत्री संशोधन संस्था आहे. जर आपण संत्रीबद्दल जर विचार केला तर आपल्याला संस्था तर माहीत झाली की संत्री संशोधन संस्था कुठे आहे? काटोल, नागपूर. जर आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहूया, कारण संत्र्याबद्दल, संत्र्याच्या जाती वगैरे आपल्याला प्रश्न येऊ शकतात, तर हे आपल्याला माहीत पाहिजे. तर संत्र्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर आपण इथे लिहून घेऊया. संत्रा. आता संत्र्याच्या जाती कोणत्या? तर संत्र्याच्या जाती कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करू शकता तुम्ही. संत्र्याच्या जाती, काय? संत्र्याच्या जाती यावर क्वेश्चन येऊ शकतात. अतिशय महत्त्वाचं आहे संत्र्याच्या जातीचा. आणि संत्र्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? नागपुरी संत्री. कोणती? नागपुरी संत्री. त्यानंतर कुर्ग खासी. त्यानंतर आहे तिसरी एक जात आहे ती म्हणजे किन्नो संत्री. काय आहे? किन्नो संत्री. हे एक लक्षात ठेवा, कारण यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. आणि त्यानंतर संत्र्याच्या सीडलेस जाती हे म्हणजे एक प्रकार आहे. सीडलेस जाती जर विचार केला तर सीडलेस जातीमध्ये पण मुदखेड सीडलेस, काय आहे? मुदखेड सीडलेस ही एक जात आहे. म्हणजे संत्र्याच्या सीडलेस जाती जर विचारल्या तर मुदखेड सीडलेस. त्यानंतर नागपूर 182. नागपूर 182 ह्या काय आहेत? ह्या संत्र्याच्या जाती आहेत. हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण याच्यावर क्वेश्चन आपल्याला खूप प्रमाणे विचारले जाणार आहेत. कारण जाती हे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणताही प्रश्न असो आणि कोणत्याही पिका असो, फळं असो किंवा कोणत्याही ज्या आपण गाय, म्हैस असो, प्राणी असो, कोणत्याही जाती अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे आपला, व्याघ्र प्रकल्प धोरण कधी अस्तित्वात आला? व्याघ्र प्रकल्प धोरण कधी अस्तित्वात आला हे सांगा. कधी अस्तित्वात आला? तर व्याघ्र प्रकल्प धोरण कधी अस्तित्वात आला हे तुम्हाला सांगायचे. कधी अस्तित्वात आला? तर कधी अस्तित्वात आला? तर 1973 आणि 74 व्याघ्र प्रकल्प धोरण अस्तित्वात आला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्याघ्र प्रकल्प जे आपण पाहिलेत, जर व्याघ्र प्रकल्पाचा जर विचार केला तर आपल्या नागपूरमध्ये पण आपल्या महाराष्ट्रात पण व्याघ्र प्रकल्प आहेत. किती व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या महाराष्ट्रात? तर आपण धोरण जर विचारलं तर 73-74 हे सांगायचं. आणि आपल्या महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किती आहेत? तर महाराष्ट्राचा जर व्याघ्र प्रकल्प विचार केला, महाराष्ट्रात किती आहेत? तर महाराष्ट्रात हे 6 आहेत. किती आहेत? 6 आहेत. आणि कोणते कोणते 6? तर मी तुम्हाला तोंडी सांगतोय. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, त्यानंतर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग येतोय. त्यानंतर नागझिरा आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर भंडारा. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प कुठे? तर वर्धा. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हे 29 जुलै रोजी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 29 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानंतर जर एक विचार केला तर या सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प किंवा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असा पण क्वेश्चन येऊ शकतो. जर मोठा व्याघ्र प्रकल्प जर विचारला तर कोणता सांगायचा मोठा? जर नामेरा. कोणता?
नामेरा हे व्याघ्र प्रकल्प आहे. नामेरा व्याघ्र प्रकल्प हे छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. कुठे आहे? हे आसाममध्ये आहे. आसाममध्ये आहे, समजून घ्या. मी शॉर्टकटमध्ये लिहित आहे. मोठा व्याघ्र प्रकल्प जर विचारला तर कुठे? तर मोठा जर विचारला तर सॉरी मित्रांनो, मोठा विचारलं तर कुठे? मोठा हे नागार्जुन व्याघ्र प्रकल्प आहे. मोठा जर विचारलं तर नागार्जुन व्याघ्र प्रकल्प आहे. आणि छोटा जर विचारलं तर नामेरा हे व्याघ्र प्रकल्प आहे. नामेरा व्याघ्र प्रकल्प हे कुठं आहे? तर हे छोटा आहे. कोणता? जे छोटा जर विचारला तर तुम्हाला कोणतं सांगायचं आहे? ते म्हणजे नामेरा. छोटा नामेरा. आणि मोठा जर विचार केला तर मोठा कोणता सांगायचा आहे? तर मोठा विचारला तर तुम्हाला नागार्जुन सागर व्याघ्र प्रकल्प सांगायचा आहे. नागार्जुन सागर. कोणता? नागार्जुन सागर हे सांगायचं. नागार्जुन सागर हे लक्षात ठेवा. कारण हे विचारू शकतात तुम्हाला की सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता, तर किंवा छोटा व्याघ्र प्रकल्प कोणता, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मोठा जर विचारला तर नागार्जुन व्याघ्र प्रकल्प. आणि त्यानंतर हे नागार्जुन व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत? तर हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये येऊ शकतात. काही भाग तेलंगणामध्ये पण येतो आणि आंध्र प्रदेशमध्ये पण येतो. तर जर एकच विचारलं तर तुम्हाला आंध्र प्रदेश सांगायचं. आणि छोटा जर विचारलं तर कुठे? तर नामेरा. कुठे आहेत? आसाममध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. कुठे आहे? तर बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पुढे पाहू. वृक्षारोपण अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली? वृक्षारोपण अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली? तर वृक्षारोपण अभियानाची सुरुवात हे 19 ऑगस्ट 2021 मध्ये वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे कधी? हे लेटेस्ट प्रश्न आहे. 19 ऑगस्ट 2021 मध्ये. आणि हे कशामुळे केले? म्हणजे एक अवसर साधून केलंय, ते म्हणजे आझादी का अमृत महोत्सव एक भाग म्हणून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की वृक्षारोपण अभियानाची सुरुवात, तर हे अभियान सुरुवात करण्याचं मागचं कारण किंवा कोणतं साध्य किंवा आपलं कोणतं वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण हे वृक्षारोपण अभियानाची सुरुवात केली? तर आझादी का अमृत महोत्सव हे याचा आपण औचित्य साधून हे आपण जे वृक्षारोपण अभियान आहे ते सुरुवात केली आहे. तर कधी केलेली आहे? 19 ऑगस्ट 2021 मध्ये केली आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंकुर योजना कोणत्या राज्याने सुरू केली? अंकुर योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्याने अंकुर योजना सुरू केली. आणि दुसरा विचार जर केला मध्य प्रदेशचा, जर तुम्ही विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये हे खूप काही प्रमाणात व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि सर्वात जास्त वाघ पण कुठे आहेत? सर्वात जास्त वाघ पण मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे आहेत सर्वात जास्त वाघ? तर मध्य प्रदेशमध्ये. हे लक्षात ठेवा, कारण यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. आणि 2 नंबरला विचारलं तर कर्नाटक. त्यानंतर वन्यजीव अधिनियम. वन्यजीव अधिनियम कधीचा आहे? वन्यजीव अधिनियम 1972चा आहे. वन्यजीव अधिनियम 1972. आपण वन्यजीव हे कायद्यावर आपण काही स्पष्टीकरण देणार नाही, कारण कायद्यावर सरळ सरळ ऑनलाईनर क्वेश्चन येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पुढचा प्रश्न आहे, अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर कुठे आहे अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प? हे कुठे आहे? तर हे आहे तामिळनाडूमध्ये. कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर तामिळनाडू. त्यानंतर आपल्याला तामिळनाडूबद्दल तर माहीत पाहिजेत, कारण तामिळनाडूमध्ये 5वे काय आहे? 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. तामिळनाडूमध्ये किती व्याघ्र प्रकल्प विचारलं तर 5 व्याघ्र प्रकल्प आहेत. कोणते विचारले ते पण माहीत पाहिजे तुम्हाला. मेघमलाई वन्यजीव अभयारण्य पण इथेच आहे. कुठे? तामिळनाडूमध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुदुमलाई, त्यानंतर कलकड, मडुपथराई, सत्यमंगलम, अण्णामलाई हे वेगवेगळे व्याघ्र प्रकल्प आहेत. एक आपण समजून घेऊया किंवा एक आपण लिहून घेऊया. तर जर पहिला व्याघ्र प्रकल्प विचारला तर पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ते म्हणजे मुदुमलाई. काय आहे? मुदुमलाई. हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर दुसरा आहे कलकड. हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. कलकड मुडुपथुलाई हे व्याघ्र प्रकल्प आहे. कारण इकडे नावे थोडी वेगळी आहेत विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या. त्यानंतर अण्णामलाई आपण घेतलंच आहे. त्यानंतर सत्यमंगलम. काय आहे? सत्यमंगलम
हे एक आहे, हे लक्षात ठेवा. मधुमलाई, कलकड्ड, मुडू पथुराई, त्यानंतर मधुमलाई, सत्यमंगलम, कलकड, मडू पथुराई. हे व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत? तर हे आहे तामिळनाडूमध्ये. हे लक्षात ठेवा आणि थोडे वाचण्यामध्ये थोडे हार्ड आहे समजून घ्या, कारण आपल्या इकडे नाव आणि तिकडे नावामध्ये थोडे फरक असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. भारतातील 53वा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे किंवा कोणता? भारतातील 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर कोणता आहे भारतातील 53वा व्याघ्र प्रकल्प? तर हे 53वा व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प. हे आहे गुरु घासीदास. कोणता आहे? घासीदास, गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प आहे. आणि हे कुठे आहे? तर हे छत्तीसगडमध्ये आहे. कुठे आहे? तर छत्तीसगडमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. घासीदास राष्ट्रीय उद्यान पण आहे इथे. घासीदास राष्ट्रीय उद्यान पण छत्तीसगडमध्येच आहे आणि गुरु घासीदास हे 53वा व्याघ्र प्रकल्प आहे, हे छत्तीसगडमध्येच आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पहिले राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण कार्यालय कुठे आहे? पहिले राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण कार्यालय कुठे आहे? तर नागपूर मुख्यालय नागपूरमध्ये आहे आणि मुख्यालय कुठे आहे? दिल्ली. पहिले राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण कार्यालय कुठे आहे? तर नागपूरमध्ये आहे आणि याचं मुख्यालय जर विचारलं तर दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर जगातील एकमेव पांढऱ्या वाघाचे अभयारण्य, जगातील एकमेव पांढऱ्या वाघाचे अभयारण्य कोणते आहेत किंवा कुठे आहे? तर नंदनकानन ओडिसा हे आहे. कुठे आहे? तर ओडिसामध्ये आहे. आणि नाव काय जर विचारलं तर नंदनकानन. काय आहे? तर नंदनकानन. हे लक्षात ठेवा. नंदनकानन हे आहे, ओडिसामध्ये आहे. आणि ओडिसामध्ये कुठे आहे? तर कटक जवळ आहे, हे लक्षात ठेवा. कारण जगात जर विचार केला तर पांढरा वाघ हे आपल्या फक्त इथे आढळतो, हे लक्षात ठेवा. कारण भारतात पांढरा वाघ कुठे कुठे आढळतो? तर हे पण क्वेश्चन येऊ शकतात की भारतात पांढरा वाघ कुठे कुठे आढळतो? तर मध्य प्रदेश, त्यानंतर आसाम, त्यानंतर बंगाल, बिहार, ओडिसा या जंगलामध्ये हे पांढरा वाघ आढळतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पुढचा प्रश्न आपल्या, तर सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड. सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर सुपारी संशोधन केंद्र यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे यावर क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आपल्याला सुपारीच्या जाती किंवा त्याच्याबद्दल थोडी माहिती हे आपल्याला माहीतच असली पाहिजे, कारण याच्यावर क्वेश्चन आवर्जून येतात म्हणजे येतात. कारण यावर क्वेश्चन आल्यानंतर आपला चुकू नये आणि ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, हे एकमेव उद्देश असते माझा. कारण जर मी जेव्हा जाती सांगतोय किंवा सुपारीच्या कोणत्याही फळाच्या जाती सांगतोय, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय, कसं, कधी येणार आहे, कोणता प्रश्न कधी सांगणार आहे, हे याच्याकडे लक्ष ठेवा. कारण असे क्वेश्चन आल्यानंतर तुमचे चुकू नये. तर सुपारी कुठे? सुपारीचा जर विचार केला, सुपारीचे हे मूळ स्थान कोणते? सुपारीचे मूळ स्थान जर विचारलं, सुपारीचे मूळ स्थान विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सुपारीचे मूळ स्थान कोणता देश आहे? तर सुपारीचे मूळ स्थान हे भारत आहे. काय आहे? मूळ स्थान भारत आहे, हे ठेवा लक्षात. काय आहे? मूळ स्थान हे भारत आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर एक विचार केला सुपारीच्या जाती कोणत्या आहेत? तर जातीचा जर विचार केला तर जाती कोणत्या आहेत? श्रीवर्धनी एक आहे. त्यानंतर दुसरी एक आहे ती म्हणजे VTL. काय आहे? VTL त्यानंतर 3, 11 आणि 17 ह्या जाती आहेत. VTL 3, 11 आणि 17 ह्या कशात जाती आहेत? ह्या आपल्या सुपारीच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. कारण समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या, निचऱ्याच्या आणि बारामाही पाण्याच्या जमिनीत मानवतात. काय मानवतात? ह्या ज्या सुपारी असतात कोणत्या आणि कुठे येतात? तर समुद्राच्या ज्या गाळ्याची जे मैदान असतात किंवा गाळ्याची जी जमीन असते त्यामध्ये सर्वात जास्त चांगल्या प्रकारे ही सुपारी येते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चिकू संशोधन केंद्र कुठे आहे? तर चिकू संशोधन केंद्र कुठे आहे? तर चिकू संशोधन केंद्र कुठे आहे हे आल्यानंतर तुम्हाला सांगा, कुठे आहे चिकू संशोधन केंद्र? तर चिकू संशोधन केंद्र कुठे आहे? चिकू संशोधन केंद्र हे आवासी खेड रत्नागिरी येथे आहे. कुठे आहे? आवासी खेड रत्नागिरी. हे क्वेश्चन आल्यानंतर तुमचा चुकू नये, हे लक्षात ठेवा. कुठे आहे? तर
चिकू संशोधन केंद्र हे आवासी खेड रत्नागिरी येथे आहे आणि चिकूचा जर विचार केला तर चिकू हे वर्षभर फळ देणारे फळझाड आहे वर्षभर. त्यानंतर चिकूच्या जाती जर विचारल्या तर जाती पण सांगता आल्या पाहिजे. काय जाती सांगता आल्या पाहिजेत. कोणती? कालीपती जात आहे याची. कालीपत्ती एक जात आहे. त्यानंतर दुसरी एक जात आहे पिलीपत्ती. काय? पिलीपत्ती डबल त आहे. पिलीपत्ती हे आहे. त्यानंतर क्रिकेट बॉल अतिशय फेमस आहे. क्रिकेट बॉल ही एक जात आहे. अतिशय फेमस आहे. त्यानंतर ढोला दिवाणी. काय आहे? ढोला दिवाणी ही एक जात आहे. कशाची? ह्या आपल्या चिकूची आहे. हे लक्षात ठेवा कारण यावर क्वेश्चन येऊ शकतात. कोणत्या कोणत्या जाती आहेत? कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेट बॉल, ढोला दिवाणी हे जाती कशा आहेत? चिकूच्या आहेत. आणि कोकणातील उत्तम हे एक जात आहे. कोणती जात आहे? कालीपत्ती ही जी जात आहे ती कोकणातील एक उत्तम प्रकारची जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नॅशनल मशरूम रिसर्च ऑफ ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? नॅशनल मशरूम रिसर्च ऑफ ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? तर सोलन हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मशरूम संशोधन ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? तर हिमाचल प्रदेश. सोलन हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, रताळ्यास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? रताळ्यास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर काय म्हणतात? रताळ्यास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर सांगा. रताळ्यास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर रताळ्यास शास्त्रीय भाषेत म्हणतात आयपोमिया बटाटाच हे म्हणतात. काय म्हणतात? तर आयपोमिया बटाटाच हे रताळ्यास शास्त्रीय भाषेत म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण रताळ्याबद्दल थोडी माहिती पाहूया. तर रताळ्याचा आपण जर विचार केला तर रताळे हे जे आहे ते खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक आहे. खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक आहे. या रताळीसाठी कोणता सामू किती पाहिजे जमिनीचा? तर 5.5 ते 6.5 हे सामू पाहिजे. त्यानंतर रताळीच्या जाती जर विचारल्या, कारण जाती मी तुम्हाला वारंवार का सांगत आहे की याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. तर रताळ्याच्या जाती जर विचारल्या तर जाती वर आलेला क्वेश्चन तुमचा चुकू नये. तर जाती जर विचार केला तर जातीमध्ये अतिशय महत्त्वाची जात आहे ती म्हणजे एक वर्षा. काय आहे? वर्षा ही एक जात आहे. त्यानंतर कोकण अश्विनी. कोणती? कोकण अश्विनी. त्यानंतर आहे दुसरी सम्राट. त्यानंतर दुसरी एक जात आहे कालमेघ. काय आहे? कालमेघ ही एक जात आहे. हे लक्षात ठेवा. कालमेघ ही एक जात आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहू, कारण आपण थोडे माहिती घेत जाऊ कारण व्हिडिओ खूप मोठा होत जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुकीकून हा रोग कोणत्या पिकावर होतो? तर सुकीकून हा रोग सीताफळावर होतो. आपण सीताफळावर मागील प्रश्नात पाहिलेला आहे. त्यानंतर नारळामध्ये किती टक्के तेल असते? नारळामध्ये किती टक्के तेल असते? तर नारळामध्ये किती टक्के तेल असते? तर क्वेश्चनचा आन्सर कमेंट करू सांगू शकता तुम्ही. नारळामध्ये किती टक्के तेल असते? तर किती टक्के तेल असते नारळामध्ये? तर नारळामध्ये हे 67% तेल असते. किती टक्के? 67% तेल असते नारळामध्ये. हे तुम्हाला माहीत पाहिजे कारण यावर क्वेश्चन विचारलेला आहे एक्झामला. तर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण थोडी नारळाबद्दल माहिती पाहूया. तर नारळाचा जर विचार केला तर नारळ हे मूळ स्थान नारळाचे कोणते आहे? तर आपण थोडे वरी लिहून घेऊया नारळाचे मूळ स्थान. तर मूळ स्थान नारळाचं कोणतं आहे? तर हे नारळाचं मूळ स्थान इंडोनेशिया. काय आहे? इंडोनेशिया हे मूळ स्थान आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या जाती घेऊया आपण कारण हे महत्त्वाचे आहेत आणि त्यावर क्वेश्चन विचारले जातात. कारण क्वेश्चन आल्यानंतर आपलं चुकू नये. जाती काय आहे? बानवली जाती. बानवली. त्यानंतर दुसरी लक्षद्वीप ऑर्डिनरी. त्यानंतर चौघाट. त्यानंतर प्रताप. त्यानंतर दुसरी एक आहे T×D. त्यानंतर D×T अशा काही जाती आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे सीताफळ व लक्ष्मण फळाच्या संकरातून निर्माण झालेला झाड कोणता? सीताफळ आणि लक्ष्मण यांच्या संकरातून निर्माण झालेलं झाड आहे हनुमान फळ आहे. त्यानंतर करवंदामध्ये कोणती, आपण सीताफळाबद्दल पण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर करवंदामध्ये कोणती जीवनसत्व जास्त असते? तर करवंदामध्ये क जीवनसत्व जास्त असते. कोणतं जीवनसत्व जास्त असते?
तर क जीवनसत्व सर्वात जास्त असते सीताफळामध्ये. त्यानंतर प्रतिष्ठान ही कशाची जात आहे? तर प्रतिष्ठान ही कशाची जात आहे? तर प्रतिष्ठान ही कशाची जात आहे? क्वेश्चन सांगा, प्रतिष्ठान ही कशाची जात आहे? तर प्रतिष्ठान हे आहे ती म्हणजे चिंचाची जात आहे. कशाची जात आहे? चिंच याची जात आहे. कारण क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहे आणि चिंचाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. चिंचाबद्दल आपण माहिती पाहू. कारण चिंचाची आपण प्रतिष्ठान ही जात पाहिली. तर दुसरी एक जात आहे त्याची अकोला स्मृती. काय आहे? अकोला. अकोला अकोला स्मृती. अकोला स्मृती. त्यानंतर एक दुसरी जात आहे अजिंठा गोडचिंच. अजिंठा गोडचिंच. अजिंठा 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 गोडचिंच. 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 गोडचिंच हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे आपण आपले चिंच आहे. चिंचाची दुसरी एक जात आहे नंबर 263. नंबर 263 अकोला स्मृती, अजिंठा गोड चिंच ही एक जात आहे. हे कशात जाती आहेत? चिंचात जाती आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे मनुका बनविण्यासाठी द्राक्षामध्ये किती टक्के साखर असावी? मनुका बनविण्यासाठी द्राक्षामध्ये 22 ते 25% साखर असावी. त्यानंतर कवठ. कवठ या फळाचा काय म्हणून ओळखला जातो? कवठ या फळाला काय म्हणून ओळखला जातं? तर वूड ॲपल म्हणून ओळखला जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वात प्रथम फळझाडापैकी माणसाने कोणत्या झाडाची लागवड केली? तर खजूर या झाडाची सर्वात प्रथम माणसाने लागवड केली. त्यानंतर कच्च्या फळाची आंबट चव कोणत्या ॲसिडमुळे येते? तर ऑर्गॅनिक ॲसिडमुळे कच्च्या फळाची आंबट चव कोणत्या ॲसिडमुळे येते? तर ऑर्गॅनिक या ॲसिडमुळे येते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग कार्यक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला? तर कोणत्या साली? तर 1990 साली फळबाग कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर गणेश डाळिंब ही जात धोरणा शोधणारे कोण होते? गणेश डाळिंब ही जात शोधणारे कोण होते? तर डॉक्टर चिमा हे होते. कोण होते? डॉक्टर चिमा हे होते. कोण होते? तर डॉक्टर चिमा हे गणेश डाळिंब शोधणारे एक संशोधक होते. ते म्हणजे डॉक्टर चिमा. त्यानंतर आशियाई खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ कोणती? आशियाई खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ नरखेड, नागपूर. आशिया खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ काय? नरखेड, नागपूर हे आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बी विरहित द्राक्षे घेण्यासाठी त्यावर कशाचा फवारा मारतात? तर बी विरहित द्राक्षे येण्यासाठी त्यावर कशाचा फवारा मारतात? तर क्लोरीजिनचा फवारा मारतात. त्यानंतर फिरंगी मँगो म्हणून ओळखले जाणारे फळ कोणते? फिरंगी मँगो म्हणून काजूला ओळखतात. त्यानंतर जगात जर काजूबद्दल जर माहिती पाहिजे तर काजूबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर काजूचं मूळ स्थान काय आहे? तर काजूचं मूळ स्थान आहे ते म्हणजे काजूचं मूळ स्थान ब्राझील. मूळ स्थान आपण हे काजूबद्दल घेत आहे इथे. तर मूळ स्थान काय आहे? ब्राझील हे मूळ स्थान आहे. काजूचे मूळ स्थान ब्राझील हे आहे. लक्षात ठेवा. आणि काजूच्या आपण जाती पाहून घेऊया, कारण जातीवरच क्वेश्चन येणार आहेत जास्तीत जास्त. तर आणि आपल्याला माहीत असले पाहिजे, येऊ नये हे आपण करत राहावं, कारण केल्यानंतर आपल्याला जर आलं तर जर क्वेश्चन पडले तर आपले चुकू नये. तर वेंगुर्ला काय? वेंगुर्ला एक, वेंगुर्ला 1, त्यानंतर वेंगुर्ला 8, त्यानंतर वेंगुर्ला 4, नंतर वेंगुर्ला 7 ह्या अशा जाती आहेत. वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 8, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 ह्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जगात सर्वात जास्त अननसाचे उत्पादन कुठे होते? जगात सर्वात जास्त अननसाचे उत्पादन कुठे होते? तर जगात सर्वात जास्त अननसाचे उत्पादन कुठे होते? तर कुठे होते? अननसाचे सर्वात जास्त उत्पादन हे होते ते म्हणजे हवाई बेटावर. कुठे होते? हवाई बेटावर होते. आणि आपल्या जर भारतामध्ये जर विचार केला तर अननसाचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कुठे आहे? तर आसाममध्ये. कुठे? क्षेत्रफळाचा जर विचार केला तर आसाममध्ये. त्यानंतर उत्पादनाचा विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये आणि उत्पादकता जर विचार केला तर कर्नाटकमध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आज जवळपास आपण 90 प्रश्न पाहिलेत. किती प्रश्न पाहिलेत आपण? तर 90 प्रश्न पाहिलेत. हे लक्षात ठेवा. कारण स्पष्टीकरणाचा जर विचार केला तर तुम्हाला मी आज जवळपास 200च्या वर प्रश्न सांगितले आहेत. 200च्या वर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर मी जे क्वेश्चन घेत आहे ते तुम्हाला आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन मिळते. आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला समजू शकेल की बाबा मी कोणता व्हिडिओ टाकले. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा आणि लाईक करा. तुमचे फक्त मी लाईक मागत आहे. तुमच्या लाईकमुळे मला उत्साह भेटतो आणि मी व्हिडिओ चांगले आणि अजून याच्यापेक्षाही चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे घेतलेत हे अतिशय चांगले आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडले असेल मित्रांना तुमच्या शेअर करा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, आपण इथे थांबूया. धन्यवाद.